नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मसाला टेल्समध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि झटपट तयार होणारं एक स्नॅक, ते सुद्धा घरात उपलब्ध असलेल्या सामानांनी। गव्हाचं पीठ आणि बेसन याच्यापासून आपण ही पुरी बनवणार आहोत। आपण रेसिपी सुरू करूया। इकडे एक मोठी वाटी कणिक घेतलेली आहे, वाटी बेसन घालते आणि त्यात मी दोन्ही मिळून चाळून घ्यायचं आहे छान। हे आता चाळून झालंय। आता यात एक एक इंग्रेडिएंट्स घाल। बारीक चिरलेला कढीपत्ता आहे, चिली फ्लेक्स आहेत, तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता, ओवा एक अर्धा चमचा, हळद, जिरं, मीठ चवीनुसार आणि आलं आहे थोडंसं। ही थोडीशी कसुरी मेथी आहे, ऑप्शनल आहे कम्प्लीटली। आता हे सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचं आधी। हे छान मिक्स झालंय। आता यात थोडंसं तेल, 1.5 चमचा तेल, म्हणजे हे तेल घालून छान मिक्स करून घ्यायचं। हाताने छान लावून घ्यायचं, ह्याला छान व्यवस्थित सगळीकडे तेल लागलं पाहिजे। आणि मी एकीकडे पाणी थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे, कोमट करायला, गरम नव्हे, कोमट पाण्याने हे पीठ कालवायचं आहे। हे मिक्स झालंय। आता मी पाणी चेक करते एकदा। कोमट पाणी घालायचं कारण हे आहे की जी पापडी किंवा जी पुरी आपण करू, स्नॅक पुरी, ती हलकी होती, खूप तेल पीत नाही। गरम पाणी जर घातलं तर मग मात्र तेल खूप पितं ते। आता मी थोडं थोडं पाणी घालून हे कालवून घेते। हलकं गरम आहे ते पाणी, फार गरम नाही आहे, हलकं गरम पाणी आहे। घट्ट कालवायचं आहे। छान घट्ट पीठ कालवून रेडी आहे। पीठ घट्ट कालवायचं कारण हे की एकतरी कुकिंग प्रोसेस फास्ट होती, म्हणजे पाण्याची मात्रा जेवढी कमी तेवढं फास्ट कुकिंग प्रोसेस होतं, आणि तेलची मात्रा जे ओढतं ते खूप कमी ओढतं। पाण्याची जर मात्रा जास्ती असेल तर मग मात्र तळल्यानंतर खूप जास्त तेल पितं ते। त्यामुळे पाणी थोडंसं म्हणजे कणिक घट्टच ठेवायची। आता ह्याला मी थोडंसं तेल लावून ह्याला एक 15 मिनिट सेट व्हायला छान। मी आता ह्याला झाकण घालून सेट करायला ठेवते, एक 15 मिनिटं सेट करते। हे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेत। आता मी एक कणिक एकदा चेक करून घेते, ही छान भिजली आहे। आता ह्याच्या छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायला घेते। लाटू शकतो किंवा पुरी प्रेसरमधनं प्रेस पण करू शकतो। साईज आपल्या आवडीप्रमाणे ठेवता येतो, लहान मोठा। मी फार मोठे नाही, फार लहान नाही, अगदी हे असे गोळे करून घेते। हे मी एवढे गोळे करून घेतलेत सध्या। आता यातला एक गोळा घेते आणि बाकीचं हे झाकून ठेवते, आणि मी आता लाटायला सुरू करते। हे उरलेले गोळे सुद्धा करून घेतलेत मी। आता मी तुम्हाला पुरी प्रेसरमधनं दाखवते मी हे कसं करते। हे बघा, हा पुरी प्रेसर आहे। हा जनरली आपल्या सगळ्यांच्याच घरी असतो। याच्या आत मी फक्त प्लास्टिक कवर ठेवलेलं आहे, ह्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही आहे, नुसतं प्लास्टिक कवर आहे, कारण कणिक घट्ट आहे खूप, तेल लावायची गरज नाही। हा एक छोटासा गोळा ठेवला आहे, प्रेस केला आहे, आणि सहज निघतं हे, तेल लावलं नाही तरी। हे मी सगळे लाटून हे असे एक 10 मिनटं ह्याला असं सोडून देते। सगळे मी असे प्रेसमधनं काढून घेते। हे खूप इझी पडतं प्रेसमधनं। आपण आपल्याला हवं तितकं पातळ करू शकतो। हे बघा, हे चिटकत सुद्धा नाही आहे, आणि मी ह्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाही आहे। हे बघा, तेलसुद्धा लावलेलं नाही आहे। कणिक घट्ट जर झाली छान तर तेल लावायची गरज नाही। हे मी असे सगळे प्रेस करून घेते ह्याच्यातनं। हे स्टॅकेबल आहे 1 मंथ, ह्याला 1 मंथपर्यंत स्टोअर करू शकतो। मसाले आपल्या चॉईसच्या हिशोबाने, तिखट आपल्या चॉईसच्या हिशोबाने। हे बघा, सगळे प्रेस करून रेडी आहेत। मी ह्याला असं प्लॅटफॉर्मवर सोडलेलं आहे, आणि मी आता ह्याला
एक 10 to 15 मिनिट्स असंच सोडणार आहे. म्हणजे ही वरची बाजू आहे ना, ही थोडीशी हडकती आणि तळल्यानंतर ते क्रिस्पी होतात. म्हणजे हे आता आपण ह्याला एक 15 मिनटं सोडूया, मग मी तळायला घेते. आता एक एक करून सगळे पुऱ्या मी तळून घेते. एका वेळेला 2-3 सुद्धा घालता येतात, एक एक सुद्धा तळता येतं. अगदी मंद आचेवर सिम ठेवायचा आहे. फ्लेम सिम ठेवली की हे कुरकुरीत होणार. एकदम छान आतपर्यंत ह्याला क्रिस्प होऊ द्यायचं आहे, गोल्डन होऊ द्यायचं आहे. मी आता हे काढून घेते आणि दुसरं बॅच घालते लगेच. मी आता सेकंड बॅच घातलेला आहे. हे सुद्धा छान तळून घ्यायचे. आपल्या कढईच्या साईजवर डिपेंड करतं आपण एका वेळेला त्यात किती तळू शकतो. 3 किंवा 4, त्यापेक्षा जास्ती शक्यतो घालू नका. आणि हे क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत एकदम मंद आचेवर. आता हे रेडी आहे. मी काढून घेते. असेच सगळे बॅचेस आपण असेच तळून घेणार आहोत. बघा किती मस्त कुरकुरीत पुऱ्या तयार झाल्या आहेत. बरोबर या पुऱ्या चहा बरोबर जर दिल्या तर सगळ्यांनाच नक्की आवडतील. अगदी डब्यात द्यायला किंवा प्रवासाला न्यायला सगळ्यासाठी एकदम परफेक्ट. रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.